बाहेर छान असा पाऊस पडत होता आणि काहीतरी गरम खाण्याची इच्छा झाली आणि घरामध्ये व्हेजिटेबल सगळ्या आणून ठेवलेल्याच होत्या. मग त्यांना स्वच्छ धुवून कट करून घेतलं, कुकरच्या भांड्यामध्ये ॲड केलं, 1 ग्लास पाणी आणि मीठ टाकून 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाला की ओपन केला आणि व्यवस्थित सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या. एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल ॲड करून घेतलं, बारीक चिरलेला कांदा आणि लसण टाकला, छान असा गुलाबी कलर येईपर्यंत म्हणजे कलर चेंज होईपर्यंत परतून घेतला. कांदा लसण मसाला 2 चम्मच, 2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि पावभाजी मसाला ॲड करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. शिजलेल्या सर्व भाज्या ॲड करून घेतल्या, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. अर्धा ग्लास पाणी, वरून अमूलचं बटर आणि थोडीशी कोथिंबीर करून गार्निशिंग करून घेतलं. तोपर्यंत पाव ही चांगले शेकून घेतले. बटर टाकलं तर पॅनमध्ये थोडंसं आणि आलटून पलटून दोन्ही साईडने मऊ होईपर्यंत चांगले पाव शेकून घेतले. गरमागरम अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. बाहेर छान असा पाऊस पडत होता, म्हटलं चला काहीतरी गरमागरम खावं, तर वडापावच्या ऐवजी मी हे पावभाजी बनवलेली. तर तुम्ही पण नक्की घरी बनवून खा. कसे झाले ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला